सदैव सत्यासोबत। नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या प्रतिनिधींची वेतन अधीक्षक कार्यालयातील वाढीव टप्पा अनुदान संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्प्यानुसार पगार बिल सादरीकरण प्रक्रियेसोबतच आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गणेश सोनवणे, जिल्हा सचिव प्राध्यापक भरत चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक अंकुश रघुवंशी, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक आसिफ शहा, जिल्हा समन्वयक प्राध्यापक एस.एन. पाटील, जिल्हा प्रतिनिधी प्राध्यापक विजय डोळे तसेच शिक्षण समन्वय संघाचे तालुकाध्यक्ष तसेच सदस्य प्राध्यापक दीपक शिंपी उपस्थित होते। या प्रतिनिधी मंडळानं वेतन अधीक्षक प्रमोद पाटील नंदुरबार यांच्याशी सविस्तर चर्चा केली। बैठकीदरम्यान ऑक्टोबर 2025 महिन्याचे पगार बिल वाढीव अनुदान टप्प्यानुसार सादर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। तसेच पगार बिलासाठी आवश्यक कागदपत्रांची महाविद्यालयीन पूर्तता करावी असं सांगण्यात आलं आहे। वाढीव टप्पा अनुदान आदेश सन 2024 ते 25 चे संच मान्यता पत्र, हमीपत्र, कॉलेजचे कव्हरिंग लेटर, मागील टप्प्यातील अनुदान आदेश। बैठकीत 511 हेड अंतर्गत कर्मचाऱ्यांचं वेतन नियमितपणे मिळावे, दैनिक भत्त्यांची थकबाकी तात्काळ दिली जावी तसेच वेतनवाढ थकबाकी लवकर मिळावी या मुद्द्यांवर देखील चर्चा झाली। तसेच पीएफ या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पोर्टलवर वैयक्तिक पाहता यावा, एकस्तर वेतन विषयक चर्चा आणि इतर महत्त्वाचे प्रशासकीय प्रश्न यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलंय। वेतन अधीक्षक प्रमोद पाटील यांनी सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवत संबंधित प्रकरणे निकाली काढण्याचं आश्वासन दिलंय। यासोबतच त्यांनी नवीन नियुक्त नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। संघटनेनं वेतन अधीक्षकांचे मनपूर्वक आभार मानले आणि शिक्षक हितासाठी संघटना व प्रशासन यांच्यात सातत्यानं समन्वय राखण्याचा निर्धार व्यक्त केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.